मागील भागात आपण पाहिलं की सुधा आणि डॉक्टर सुरेंद्र जेव्हापासून त्या सरकारी बंगल्यावर राहायला आले तेव्हापासूनच सुधाला काहीतरी विचित्र वाटत होते. झोका पाहून लहान मुलांसारखं खुश होणाऱ्या सुधाने असं काय पाहिलं की तिला आश्चर्याचा धक्का बसला. झोक्याचं दृश्य आठवून सुधाच्या अंगावर काटा काय येत होता ते पाहूयात या भागामध्ये. चला तर मग सुरुवात करूया झोका भाग 2ची. एका लयीत कर कर आवाज करत मागे पुढे हलत होता, जसं काही कोणी त्यावर बसून झोके घेतंय. पण झोक्यावर तर कोणीच दिसत नव्हतं. ते विचित्र दृश्य बघून सुधाला दरदरून घाम फुटला. झोक्याने आता वेग घेतला होता. जोरजोरात झोका मागे पुढे हलत होता. दुरून कोल्ह्यांचं रडणं ऐकू येत होतं. रात्रीच्या त्या नीरव शांततेत ते रडणं भीषण वाटत होतं. तेवढ्यात अचानक एक काळी मांजर सुधाच्या खिडकीत उभी होती त्या खिडकीत येऊन बसली आणि चित्रविचित्र आवाज काढू लागली. ती मांजर एकटक सुधाकडेच बघत होती. सुधाला तिची किळस आली. तिने लगेच खिडकी लावून घेतली. सुधा बेडरूममध्ये आली तर सुरेंद्र झोपेतच होता. उद्या याला सकाळीच दवाखान्यात जायचे, तेव्हा आत्ता उठवण्यापेक्षा उद्या सकाळीच सगळं सांगावं असं तिला वाटलं. झोक्याचा आवाज येतच होता. सकाळी 3 वाजता झोक्याचा आवाज थांबला. सुधाला झोप लागून गेली होती. सकाळी सुरेंद्रला तिने रात्रीची सगळी हकीकत सांगितली तर त्याचा विश्वासच बसला नाही. सुधा, जास्त विचार करत जाऊ नको. एखादं स्वप्न वगैरे पडले असेल तुला. तुझ्या सोबतीला गुंजाला पाठवायला सांगतो मी खंडूला, म्हणजे तुला एकटं वाटणार नाही. मला आता दवाखान्यात निघालं पाहिजे. असं तू वागलीस तर दवाखान्यात नीट काम करू शकणार नाही मी. काही चांगलं गाणं ऐक, म्हणजे बरं वाटेल तुला. चल, मी येतो संध्याकाळी. गुंजा येईलच एवढ्यात. सुधाला मान डोलवण्याखेरीज पर्याय नव्हता. सकाळचे दैनंदिन कामे आटोपताना सुधाला काल रात्रीचेच प्रसंग आठवत होते. मी जे काल बघितलं ते नक्कीच स्वप्न नव्हतं. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी बघितलं. तो झोका कोणीतरी बसल्यासारखा हलत होता. आता हे कोणाला सांगू? गुंजा आली की तिला विचारते येईल. ती ह्याच गावची दिसते. तिला नक्की काहीतरी माहिती असणार असा सुद्धा विचार करतच होती. तेवढ्यात तिला फाटकाचा आणि त्याच्या मागोमाग कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. खंडू एक शिकारी कुत्र्यासारखा दिसणारा कुत्रा घेऊन आला होता. खंडू, एवढ्या मोठ्या कुत्र्याला का आणलं इथे? सुधा मॅडम, साहेबांनी सांगितले घरी एक शेफ्टीसाठी एक कुत्र पाहिजे म्हणून. शेफ्टी? ओ, खंडूला सेफ्टी म्हणायचे. सुधाने असा विचार केला. कुठे बांधणार त्याला? माझ्याच्याने त्याची देखभाल होणार नाही. तशीही मला मांजरीची किळस आणि कुत्र्याची भीती वाटते. सुधा त्रासिकपणे म्हणाली. त्याची काय बी काळजी करू नका मॅडम. मी आणि गुंजा करू याची देखभाल. मग ठीक आहे, सुधाने निश्वास सोडला. गुंजा कधी येणार आहे इकडे? सुधा म्हणाली. येईलच थोड्या घटकात. त्याने कुत्र्याला फाटक उघडून आत आणले आणि ते कुत्रे पुढे जायलाच तयार होईल. जागच्या जागी ते जोरजोरात भुंकले. अरे चल चल पुढे. खंडू त्याला अजून आत आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो तसूभरही जागचा हलेना. त्याचं जोरजोरात भुंकणं सुरूच होतं. सुधाला आश्चर्य वाटू लागलं. खंडूलाही काही कळेना कुत्रं असं का करून राहिलं ते. कुत्रं आता एकटक झोपाळ्याकडे बघून भुंकू लागलं. चित्रविचित्र आवाजात केकाटू लागला आणि अचानक त्याने असा जोरात गळा काढून रडणं सुरू केलं. त्याचा तो आवाज फारच भेसूर वाटला. खंडूच्या हाताला झटका देऊन ते कुत्रं फाटकाबाहेर वेगात पळून गेलं. खंडू पण सुधाचा निरोप घेऊन त्याच्या मागे निघून गेला. सुधा चमत्कारिक नजरेने झोपाळ्याकडे बघत राहिली. काहीतरी भानगड नक्कीच आहे या झोक्यात. कालचा तो प्रसंग आणि आजचं कुत्र्याचं झोक्याकडे बघून भेसूर रडणं, सगळं साधं सरळ नाही.
हे घर बरोबर नाही. किती वर्षांपूर्वीचं आहे कोण जाणे. घराचं नाव चाहूल, तेही विचित्रच. किती छान वाटलं होतं मला काल हा झोक्या बघितल्यावर, आणि आज त्या झोक्याकडे बघतानाही अंगावर काटा येतो, सुद्धा विचार करत होती. तेवढ्यात पुन्हा फाटक वाजलं. आता गुंजा आली होती. काय झालं वहिनी साहेब, अशा कशा पायी उभ्या तुम्ही दारात? गुंजा म्हणाली. बरं झालं गुंजा तू आली, मी तुझीच वाट बघत होते, सुधा म्हणाली. गुंजा आणि सुधा आत गेल्या. आत गेल्यावर सुधाने गुंजाला विचारलं, हा बंगला आधी कोणाचा होता ग? म्हणजे तुला काही माहिती आहे का? नाही वहिनी साहेब, मी आणि माझा घरधरणी मागल्याच वर्षापासून इथे आलो होतो. तेव्हापासून हा बंगला सरकारी दवाखान्याच्याच मालकीचा आहे, गुंजा म्हणाली. कालच्या रात्रीचा अनुभव हिला सांगावा की नको, ह्या विचारात सुद्धा पडली. तुम्ही मागच्या वर्षी इथे आला होतास म्हणते ना, मग तेव्हा या बंगल्यात कोणी राहत होतं का? सुधा म्हणाली. नाही बा, रिकामच होता यो बंगला, आता तुम्ही आलेत भरलावानी वाटतो या, गुंजा म्हणाली. गुंजा काल रात्री हा अंगणातील झोपाळा आपोआप मागे पुढे हलू लागला, जसं कोणी त्यावर बसलेलं आहे असंच मला वाटलं. पण कोणी दिसलं नाही. असं सुद्धा गुंजाला सांगणारच होती की पुन्हा एकदा फाटक वाजलं. फाटक का वाजलं? कोण आलं असेल? कुत्रं झोक्याकडे बघून भेसूर का रडलं? जाणून घ्या पुढच्या भागात.